महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्याकाळमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या एका ईमेलमध्ये महाराष्ट्र विधान भवन उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने सकाळी एकच खळबळ उडाली. हा ईमेल मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. सुरक्षेच्या दृष्टीने सुरुवातीला विधान भवनातील कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आले. त्यानंतर ओळखपत्र तपासणी आणि सुरक्षा पडताळणीनंतर कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने आत सोडण्यात आले. या घटनेबाबत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की सकाळी सुमारे 6:57 सीपीएच्या अधिकृत मेलवर धमकीचा संदेश प्राप्त झाला. त्या मेलमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना बॉम्ब आणि मिसाईलद्वारे हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला होता. ही माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने त्वरित तपास सुरू करत संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे. मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजचा तिसरा आठवडा सुरू आहे आणि आजचा 13वा दिवस आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा. याच पार्श्वभूमीवर आजचा 13वा दिवस हा कुठेतरी वेगळ्या मुद्द्यांनी गाजलेला आहे. आपण जर पाहिलं तर सकाळी 6:57 विधान भवन परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी कुठेतरी देण्यात आली होती. आपण जर पाहिलं तर सकाळीच विधान भवनाच्या एक स्पेसिफिक ह्याच्यावरती हा मेल आला होता की बॉम्ब ठेवून धमकी बॉम्बने कुठेतरी उडवण्याची धमकी विधान भवनाला आलेली होती. विधान भवनासोबतच आपण जर पाहिलं तर 4 आणखी काही ठिकाणं आहेत, त्यांना देखील धमकी देण्यात आली आहे. मेट्रो असेल, शेअर मार्केट असेल, बँका असतील, या 4 ठिकाणांना देखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. यानंतर कुठेतरी पोलीस यंत्रणा आता सतर्क झालेली आहे. सकाळपासूनच विधान भवनातील जे कामकाज आहे ते थोडं थांबवण्यात आलं होतं आणि डॉग स्क्वॉड असेल किंवा बॉम्ब स्फोट पथक असेल यांच्याकडून कसून चौकशी करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर विधान भवनाच्या गेटवर देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत आणि याच जर पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर एकदम कडक चौकशी करण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता मिलिंद नार्वेकर असतील यांनी देखील ट्विट केलेलं आहे की आज कुठेतरी विधिमंडळाचं कामकाज स्थगित करावं, पूर्ण इमारतीची कसून चौकशी करावी, वाटल्यास एक दिवस अधिवेशनाचा जो दिवस आहे तो पुढे वाढवून देण्यात येईल, असं देखील मिलिंद नार्वेकर यांनी कुठेतरी आता सकाळी ट्विट केलेलं आहे. त्यामुळे आजचा दिवस विविध मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. आपण जर पाहिलं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे अपघाती निधन झालेलं त्या निधनाची देखील आज कुठेतरी विधिमंडळात चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. मात्र आज जे सकाळपासून प्रकरण बॉम्बचं जे गाजत आहे त्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे जे बॉम्ब स्फोटक जे मेल आला होता विधान भवनाला तो कुठेतरी खलिस्तानांकडून आला होता अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे विधान भवनाची जी सुरक्षा आहे ती आता कडेकोट करण्यात आलेली आहे. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीची योग्यरित्या चौकशी इथे होत आहे. त्यानंतरच त्या व्यक्तीला कुठेतरी आतमध्ये एंट्री देण्यात आलेली आहे. काही वेळ आपण जर पाहिलं तर 9:15 वाजण्याच्या दरम्यान देखील विधिमंडळातले सर्व जे अधिकारी होते ते आपल्या टायमिंगनुसार इथे आलेले होते. मात्र त्यांना काही काळ कुठेतरी बाहेर ठेवण्यात आलं होतं. मात्र 10च्या नंतर राम शिंदे यांनी सांगितलेलं आहे की ही कुठेतरी अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांना आतमध्ये घेऊन आता कामकाज चालू करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शेखरसह मी धनश्री, दैनिक संध्या, मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.